हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ना ट्रॅव्हलिंग ब्लॉग होणार आहे, कारण की आम्ही जात आहोत 2 दिवसाच्या सुट्टीसाठी, म्हणजेच की दर्शनाला जात आहोत. तर ते तुम्ही नंतर बघणारच आहेत की आम्ही कुठं गेलो, आणि नंतर तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि छोटासाच व्हिडिओ झालेला आहे. तर मग हा व्हिडिओ फक्त आमच्या जाण्याच्या ट्रॅव्हलिंगचा आहे. तर मस्त छान अशा गप्पा गोष्टी करत गेलो आम्ही, सॉन्ग ऐकत आणि एन्जॉय करत. आणि मस्त आम्हाला ना जास्त दिवस ट्रिपला जायला नाही आवडत. 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त असतं आमचं जाणं, नंतर कंटाळा येतो. म्हणून आम्ही मधून थोडंसं जास्त जातो फिरायला. म्हणजेच 2च दिवस जातो, 1च दिवस जातो, पण बऱ्याच वेळा जातो. असं कुठं आठवलं की निघालो आपण. म्हणून आम्ही निघालो होतो 2 दिवसाच्या ट्रिपसाठी. मुलांना चिप्स वगैरे खायचे होते थोडे, मग घेतले गाडी उभं करून आणि मी पण खाल्ले. मग आज असं एरवी खात नाही मी जास्त, पण आज म्हणलं चला ट्रिपची मजा घेऊया. आणि हे बघा, खुशी आणि मी आणि प्रणव मागे आहे बसलेला, आणि आमचे आणखी एक भैया पण होते सोबत, तर ते पण होते प्रणवसोबत बसलेले मागे. आणि फॅमिलीसोबत ना असा वेळ घालवलेला खूप छान वाटतो. म्हणून आम्ही ना असं 2-3 महिन्यातून किंवा महिन्याभरातून असं एखादा दिवस तरी जातो कुठेतरी. कारण आम्हाला संडे वगैरे काही नसतो फिरायला बाहेर जायला, किंवा ह्यांना घरी राहायला संडे नसतो, त्याच्यामुळं सुट्टी काही नसतेच. मस्त अशी खूप मज्जा आली ट्रिपमध्ये. 2च दिवस गेलो होतो आम्ही. पण याचा व्हिडिओ आणखी एक उद्या पण येईल तुम्हाला. 2 ठिकाणी गेलो होतो आम्ही, आणि ते खूप आपल्या महाराष्ट्रातले खूप फेमस ठिकाणं आहेत, तर तुम्ही नक्की बघा समोर. नंतर मग आम्ही जातानाच घरून जेवून गेलो नव्हतो दुपारी निघाल्यामुळं मग संध्याकाळचं जेवायला वेळ होता. मग जाताना इथे छान एक हॉटेल बघितले आणि नाश्ता वगैरे केला, आणि नंतर परत मग संध्याकाळचं जेवण थोडं लेट करणार होतो पोहोचल्याच्या नंतर. त्याच्यामुळं मग हा मुगाचा शिरा इतका छान होता ना, टेस्टी, तर मी नक्कीच घरी बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवेल नंतर बनवल्याच्या नंतर. आणि मग नंतर मी थोडीशी ड्रायव्हिंग केली. मला आवडते आणि मला जमते पण ड्रायव्हिंग आता, तर म्हणून मग. आणि रोड पण खूप छान होता, मस्त वातावरण पण छान होतं, तर मी पण थोडीशी मग ड्रायव्हिंग केली आणि असं एन्जॉय करत करत गेलो आम्ही. मग संध्याकाळचं काय माझं शूटच करणं झालं नाही, कारण माझं खूप डोकं दुखत होतं. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर कमेंट करून सांगा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओ बघा तुम्ही नक्की, तुम्हाला आवडेल. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे दुसरावाला. तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा. आम्ही जिथे जात आहोत ना, ते आमचं खूप फेवरेट ठिकाण आहे. दोन्ही ठिकाणी जाणार आहोत आम्ही, आणि तिथे आम्ही वर्षातून एकदा नक्कीच जातो. आणि बघा किती सुंदर वातावरण झालं. संध्याकाळचं 7 वाजता थोडासा पाऊस आलेला होता, आणि हे बघा आकाशामध्ये किती छान झालेलं होतं सूर्य वगैरे. मला ना असं व्ह्यू असला ना तर खूप आवडतं बघायला. असा व्ह्यू असेल ना तर तेव्हा पाऊस पण आला. आणि अशा प्रकारे आम्ही मग प्रवासाचा आनंद घेत पोहोचलो होतो. रात्रीचे जेवण वगैरे केले आम्ही, उशीर झाला होता, रस्त्यानेच केले मग जेवण. आणि मग 12 वाजता आम्ही रात्रीच्या पोहोचलेलो आहोत तीर्थक्षेत्र श्री पंढरपूर येथे विठ्ठू माऊलीच्या दर्शनासाठी. खूप नदीला पाणी होतं. ही चंद्रभागा नदी आहे, आणि भरपूर असं पाणी आलेलं होतं नदीला. आणि ही बघा, आणि मग पंढरपूरमध्ये आम्ही रूम वगैरे केली, आणि नंतर मग झोपलो. इथे येण्याची काय खूपच आनंदच वेगळा असतो. तर आम्हाला 12 वाजले होते पोहोचायला. आम्ही 12 वाजता पोहोचलो, आणि विठ्ठल नगरीमध्ये तुम्हाला रामकृष्ण हरी. तर मग भेटूया सकाळी दुसऱ्या व्लॉगमध्ये. आणि दर्शनाला जायचं, आणि जिथे आम्ही रूम करायला आलो ना, तर ते ठिकाण अगोदर आम्ही बघितलं तिथे भेटते का रूम, कारण मला तिथल्या खूप रूम आवडतात, पण तिथे रूम काय लवकर शक्यतो भेटत नाही. तर हे आहे ते. तर गेस करा बरं हे कोणतं ठिकाण आहे.